नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमना स्कूल नंबर 6 इयत्ता 10वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 15 आपले पर्यावरण। याच्यात आपल्याला उपघटक जो पाहायचे आहे ते म्हणजे दोन महत्त्वाचे आहेत। एक तर पहिला जो आहे तो ओझोनचा स्तर आणि त्याचे विघटन, आणि दुसरा जो आहे ते कचऱ्याचे प्रबंधन, म्हणजे आपल्याद्वारे जो निर्मित होणारा जो कचरा असेल त्याचे प्रबंधन आपण कशा प्रकारे करू शकतो याच्याविषयी आपल्याला पाहायचे आहे। तर चला पाहूया आपण ओझोनच्या विषयी माहिती। त्यात पहिला भाग आहे ओझोनचा स्तर। ओझोनचा स्तर पाहायला जर गेले तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये ओझोनची म्हणजे याला इंग्लिशमध्ये O3, याचं रासायनिक सूत्र O3 आहे। तर ओझोनची घनता जास्त असलेल्या 20 ते 30 किलोमीटर उंचीपर्यंत असलेल्या हवेच्या थराला ओझोनचा स्तर असे म्हणतात। म्हणजे पृथ्वीच्या सपाटीपासून आलेला 20 ते 30 किलोमीटरपर्यंतचा जो आलेला स्तराचा भाग असतो वातावरणात, त्याला ओझोनचा स्तर असे म्हणतात। 1913मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स फेब्री आणि हेनरी ब्रुसेन यांनी ओझोन थराचा शोध लावला होता। सूर्याची मध्यम फ्रिक्वेन्सी असलेली अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेत असतो। तर जो 1913मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स फेब्री आणि हेनरी ब्रुसेन यांनी शोध लावलेला होता। आणि मध्यम फ्रिक्वेन्सी असलेले अतिनील जे किरणे असतात सूर्यामधून निघणारे, या किरणांना ती शोषून घेत असते। त्यानंतर पुढचा भाग आहे आपला अतिनील किरणे आणि ओझोन। तर अगोदर याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात मी तुम्हाला आकृतीद्वारे समजावून देतो। अतिनील किरणे आणि ओझोन। हवेतील नायट्रोजनमधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे 3 भाग पडत असतात। जसं आकृतीमध्ये दिलेलं आहे की याच्यात पहा, आकृतीत दिलेलं आहे की पृथ्वीचा भाग आहे, पृथ्वीच्या भागापासून आलेला 2 स्तर महत्त्वाचे भाग दिलेला आहे। तो पहिला भाग जो असतो म्हणजे पृथ्वीच्या सपाटीपासून आलेले वेगवेगळे भाग असतात वातावरणात, ते पाहायला मिळत आहेत। त्याच्यामध्ये पहिला जो भाग असतो तो ट्रोपोस्फिअरचा भाग आहे आणि नंतरचा जो भाग असतो तो स्ट्रेटोस्फिअरचा भाग आहे। ते पुढे पाहू आपण। तर हवेतील किरणांचे नायट्रोजनमधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे 3 भाग पडतात। याच्यामध्ये आकृतीत दिलेलं आहे तुम्हाला, इथं सूर्य दिसतो आहे, सूर्यामधून UVA आणि UVB म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरण A आणि अल्ट्राव्हायोलेट किरण B, हे किरणं तुम्हाला याच्यात दिसत आहेत। त्याच्यामध्ये C म्हणजे वेगवेगळे प्रकारचे किरणं त्याच्यात पसार होत असतात तरामधून। तर याच्यात अल्ट्राव्हायोलेट C याच्या जवळजवळ 280 ते 100 नॅनोमीटर एवढ्या वेगाने येत असतात। त्याचप्रमाणे अल्ट्राव्हायोलेट A 400 ते 315 नॅनोमीटर आणि अल्ट्राव्हायोलेट B 315 ते 280 नॅनोमीटर एवढ्या गतीने ते पृथ्वीच्या सपाटीवरती थरामधून पसार होऊन येत असतात। दुसरा मुद्दा आहे 35 किलोमीटर उंचीवरती डायऑक्सिजन म्हणजे O2चा भाग आणि एक दुसरा त्याच्यावरच्या सोबत असलेला ऑक्सिजन मोनॉक्साईडचा भाग असतो। यांच्यामुळे अल्ट्राव्हायोलेट C किरणे शोषली जात असतात। अल्ट्राव्हायोलेट C किरणे सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात। आणि याच्यात जे दिसतंय तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट B, तर हे अल्ट्राव्हायोलेट B किरणे सजीवांसाठी तसेच त्वचेसाठी हानिकारक असतात। यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो। ओझोन थरामुळे अल्ट्राव्हायोलेट B बऱ्याच प्रमाणात किरणे शोषली जातात। हे किरणे पृथ्वीपर्यंत जशीच्या तशीच पोहोचत असतात। सरळ मार्गाने एकदम सरळ असे पृथ्वीच्या सपाटीवरती ओझोन स्तरामधून पसार होऊन ते पृथ्वीवरती येत असतात। त्याचप्रमाणे अल्ट्राव्हायोलेट A जो दिसतोय तुम्हाला सूर्यातून निघणारा, हे जे किरणे असतात सजीवांना कमी प्रमाणात हानिकारक असतात। त्यानंतर पुढचा भाग पाहू आपण, ओझोन काय याच्याविषयी आपण पाहूया। काय आहे ओझोन? तर याच्यामध्ये पहा की ओझोन हा एक प्रकारचं याचं रंगाच्या बाबतीत, तर ओझोन हा रंगहीन वायू असतो। तो वातावरणात 2 थरात आढळतो। त्याचा पहिला थर जो असतो जमिनीपासून जवळजवळ 10 ते 16 किलोमीटरपर्यंत ट्रोपोस्फिअरचा भाग, जे तुम्ही आकृतीमध्ये पाहून घेऊ शकतात की आकृती दिलेलं आहे की
याच्यात पृथ्वीचा भाग दिला आणि पृथ्वीच्या सपाटीपासून 10 ते 16 किलोमीटरपर्यंतच्या भागात पहिला स्तर जो असतो वातावरणात तो ट्रोपोस्फिअर म्हणून ओळखला जातो. तर दुसरा जो स्तर असतो तो ट्रोपोस्फिअरपासून 17 ते 50 किलोमीटरच्या वर पाहायला मिळत असतो. त्याला स्ट्रॅटोस्फिअर असे म्हणतात. हा त्याच्यात दुसरा स्तर असतो वातावरणात. पहिल्या थराचे जे प्रमाण प्रदूषणामुळे वाढल्यास फुफ्फुसांची क्षमता खालावते, म्हणजे फुफ्फुसाचे रोग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे पुढचा पॉईंट, खोकला, सर्दी, डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास जाणवतो, म्हणजे श्वासची पण त्याच्यात तकलीफ होऊ शकते, खोकला येऊ शकतो किंवा सर्दी यासारखे जे रोगसारखे जे असतात ते आपल्याला त्याचं परिणाम करू शकतो. त्याचप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढते. एकंदरीत जर सरळ मार्गाने असे येणारे अतिनील किरणे जे असतात, अल्ट्राव्हायोलेट किरण जर पृथ्वीवरती आले तर याच्यामुळे पृथ्वीचे तापमान काय होते, वाढत जाते. त्याचप्रमाणे पुढचा पॉईंट, जंगलांच्या वाढीवर परिणाम होतो. जर अतिनील किरणे पृथ्वीच्या सपाटीवर आले तर ते जंगलांच्या वाढीवरती परिणाम होतो, कारण की जंगलांचा नाश होऊ शकतो आणि पाणी त्याचे अतिनील किरणामुळे काय वृक्षांमध्ये असलेले पाण्याचा भाग शोषला जातो बाष्पीभवनामुळे आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी कमी होऊ शकतं आणि सुकून जाते आणि त्याच्यामुळे जास्त उन्हामुळे एखाद्या वेळेस आग लागण्यासारखे घटना बनू शकते, जेणेकरून जंगलांच्या वाढ होऊ शकत नाही. म्हणून जंगलाच्या वाढीवरती त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे पुढचा पॉईंट, या उलट ओझोनचा जो दुसरा स्तर असतो तो उपयुक्त असतो. दुसरा जो स्तर आहे तो उपयुक्त असतो, म्हणजेच पृथ्वी बाहेरील आवरणाच्या लगतचा थर तो असतो, त्याला ट्रोपोस्फिअर असे. ट्रोपोस्फिअरचा भाग पाहिला जे सूर्याची अतिनील किरणे जे अल्ट्राव्हायोलेट किरण असतात ते अल्ट्राव्हायोलेट किरण थोपवण्याचे काम करत असतो. म्हणजे एक प्रकारे सूर्यामधून निघणारे अतिनील किरणे जे असतात त्यांच्या शोषून घेतो आणि त्यांना थांबविण्याचे काम करत असतो. म्हणजे सजीवांना त्याच्याद्वारे सजीवांचे रक्षण करत असतो. त्यामुळे अतिनील किरणापासून पृथ्वीचा बचाव होऊ शकतो आणि पृथ्वीचे पण रक्षण होऊ शकते, तसेच सजीवांचे पण रक्षण होऊ शकते. त्याचप्रमाणे पुढचा भाग पाहूया, त्याच्याविषयी जास्तीची माहिती. 1930मध्ये अमेरिकेत क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFCच्या भाग या वायूची निर्मिती करण्यात आली होती अमेरिकेमध्ये 1930मध्ये. तर याच्यामध्ये जसे की आता वातानुकूलित यंत्रे म्हणजे ACचा भाग, फ्रीज, फेस निर्माण करणारी रसायने, वायुरूपातील कीटकनाशके, कॉम्प्युटर, फोन, इलेक्ट्रिक उपकरणांचे बोर्ड साफ करण्यासाठी याचा वापर सुरू झाला होता. त्याचप्रमाणे याच्यात वेगवेगळे रसायनांचे उपयोग करण्यात आले. त्यानंतर मानवाला अपायकारक नसलेला हा वायू हवेतील अतिनील किरणांमुळे ओझोनच्या थरावर परिणाम करू लागला. म्हणजे याच्यामुळे ओझोनचा जो स्तर होतो त्याच्यावरती ते परिणाम करू लागले, त्याला छिद्र पाडण्यासारख्या अशा घटना घडू लागल्या. त्याचप्रमाणे पुढचा पॉईंट, या वायूतील Cl म्हणजे क्लोरीनचा भाग, या आकृतीत दिसू शकतो तुम्हाला क्लोरीनचा भाग. क्लोरीन हा एक वेगळा होतो वायूतील, एवढे जे रसायने असतात त्याच्यात क्लोरीनचा भाग वेगळा होतो. तो क्रियाशील असल्यामुळे त्याची ओझोनशी प्रक्रिया होऊन ओझोनचा थर नष्ट करण्याची तो प्रक्रिया करत असतो. वातावरणात तो ओझोनचा जो स्तर असतो ओझोनच्या भागाला हा Cl काय करतो, विघटन करण्याचं काम करू शकतो. आणि विघटन झालं म्हणजेच काय की प्रदूषणामुळे वाढतं आणि विघटन झालं याचा अर्थ त्याचा क्षय होऊ शकतो. त्याचप्रमाणे पुढच्या पॉईंट्स, ग्रीन हाऊसमध्येही हा क्लोरोफ्लोरोकार्बन तयार होऊ लागल्याने ओझोनचा थर विरल होत आहे. त्याला छिद्र पडल्याचे शास्त्रज्ञांच्या 1995मध्ये निदर्शनात आले. आता याच्यामध्ये निदर्शनात आले त्याचप्रमाणे म्हणजेच निदर्शन म्हणजे जे शास्त्रज्ञ होते याच्या ओझोनच्या विषयी जे माहिती मिळवायची त्याच्यावर अभ्यास करायचे, याच्यावरशी ते एक छिद्र पडत आहे याच्याविषयी त्यांनी माहिती सांगितली 1995मध्ये. त्याचप्रमाणे पुढचा भाग पाहूया त्याच्यात. त्याचबरोबर हॅलोन्स, कार्बन टेट्राक्लोराइड्स, मिथाइल क्लोरोफॉर्म या वायूंमुळे ओझोनचा थर नष्ट होत असल्याचे शास्त्रज्ञांना लक्षात आले.
आता याच्यात तुम्ही जर आकृती पाहिली असता विद्यार्थी मित्रांनो, की याच्यात दिलेली आहे माहिती, की याच्यात दिलेले आहे पहा, की क्लोरीनचा भाग आहे, कार्बनचा भाग आहे, त्यानंतर फ्लोरीनचा भाग आहे. हा सी म्हणजे काय, कार्बनचा भाग झाला. Cl म्हणजे हा क्लोरीनचा भाग झाला. F म्हणजे फ्लोरीनचा भाग झाला. त्याचप्रमाणे हा क्लोरीन जो असतो, हे जे O दिसतंय तुम्हाला एकसोबत जोडलेले म्हणजे हा ऑक्सिजनचाच भाग आहे, पण 3 अणू म्हणजे ओझोनचा भाग येतो. तर हा क्लोरीन याच्याबरोबर जुळल्याने काय होतं, याचे हा O3च्या भागामधून ऑक्सिजन दूर होत जात असतो, एक भाग कमी होत असतो आणि त्याच्यामुळे काय आहे की ओझोनचा स्तर जो होतो कमी होऊ शकतो, त्याला छिद्र पडू शकते. त्याचप्रमाणे याच्यात दिलेले त्याप्रमाणे आता हे जे ओझोन याला कोणते कोणते केमिकल म्हणजे रासायनिक जे असतात, जसं CFCचा भाग आहे, HCFCचा भाग आहे, हॅलोन्सचा भाग आहे, मिथिल कार्बन ब्रोमाइडचा भाग आहे, यासारखे खाली दिलेले तुम्हाला. हे आता CFC कुठं वापरला जातो, एरोसोल्समध्ये, रेफ्रिजरेटर्स म्हणजे फ्रीज वगैरे जे काही वेगवेगळे सोल्युशन्स असतात, सॉल्व्हंट असतात त्यांच्यामध्ये. त्याचप्रमाणे हायड्रोजन क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हे सगळे फ्रीज, AC, त्याचप्रमाणे अग्निशामक यांच्यामध्ये वापरले जाणारे रसायने. त्याचप्रमाणे मिथिल ब्रोमाइडचा भाग जो शेतीसाठी आपण कीटकनाशके म्हणून उपयोगात घेतो. हे जे सगळे रसायने असतात, या ओझोनचा भाग जो असतो, ओझोनचा स्तर, त्याला ते परिणाम करत असतात. त्याचप्रमाणे पुढच्या भागात पाहूया. याच्यात दिलेलं आहे की ओझोन थराचा क्षय. ओझोन थराचा क्षय. आता हा ओझोन थर म्हणजे आता हे जे रासायनिक म्हणजे प्रदूषण वाढले, वेगवेगळे रसायनांचा वापर जास्त झाल्यामुळे तर प्रदूषण वाढत जात असते आणि ते प्रदूषण वाढल्यामुळे ओझोनच्या स्तरावरती परिणाम होत असतो. आता हा म्हणजे ओझोनचा थर भाग काय असतो, स्तर कमी होऊ शकतो, त्याला छिद्र पडू शकते. तर हे कमी असल्यामुळे ओझोन थराचा क्षय पाहायला मिळतो. जसं की काही रासायनिक संयुगांमुळे ओझोनचा क्षय म्हणजे विघटन होऊ शकते. या संयुगांमध्ये नायट्रिक ऑक्साईडचा भाग आहे, NO म्हणजे नायट्रिक ऑक्साईडचा भाग, N2चा भाग म्हणजे नायट्रस ऑक्साईडचा भाग, OH म्हणजे हायड्रोक्साईडचा भाग, Cl म्हणजे क्लोरीनचा भाग, Br म्हणजे ब्रोमिनचा भाग, CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बनचा भाग, BFC म्हणजे ब्रोमोफ्लोरोकार्बनचा भाग, या सगळ्यांचा समावेश पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे जे आपण सगळे फ्रीज, रेफ्रिजरेटर, AC वगैरे असे जे कॉम्प्युटर्स, फोन वगैरे यांच्यासाठी आपण हे करत असतो. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या उत्तर अर्धगोलार्धात पाहायला गेले तर ओझोनच्या स्तराचे प्रमाण दर दशकाला 4% कमी होत आहे. इसवी सन 2009मध्ये N2 म्हणजे नायट्रिक ऑक्साईडचा जो भाग होता, तो ओझोन थराचा क्षय करणारा सर्वात मोठ्या प्रमाणात तयार झालेला पदार्थ होता, जे मानवी कृतीतून निर्माण झाला होता. आता हे जे विघटन होते हे सगळे म्हणजे ओझोनच्या थरावरती परिणाम करणार, त्याचे क्षय म्हणजे विघटन करणारा संयुगांचा भाग झाला. आता हे विघटन झाल्यामुळे ओझोनच्या स्तराच्या वरती त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते पाहूया. आता याच्यात दिलेल्यानुसार पाहायला गेले ओझोनच्या विघटनामुळे होणारे दुष्परिणाम. आता याच्यात पाहायला जर गेले की अतिनील किरणांमुळे त्वचेची रोगप्रतिकार क्षमता घटून त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, म्हणजे त्वचेच्या कॅन्सरसारखा रोग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे वनस्पतींचे पानांचे आकार लहान होतील. मका, तांदूळ, गहू, सोयाबीन, वाटाणा अशा पिकांचे उत्पादन कमी होतील. कपड्यांचे रंग, प्लास्टिक, फर्निचर, पाईप हे सगळे खराब होतील आणि जमिनीवरचे याच्यामुळे काय होऊ शकते, तापमान वाढल्यामुळे त्सुनामीसारखी घटना ओढवली जाऊ शकते. म्हणजे तसं भाग पाहायला मिळू शकतो, जेणे एक प्रकारे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे जास्त तापमान वाढल्यामुळे हिमनद्या वितळून समुद्रालगतचे जे देश असतील तसेच शहरं असतील हे पाण्यामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे, म्हणजे बुडून जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जगाचा नाश होण्याची
भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे जगाचा नाश होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होते. त्याचप्रमाणे आता हा जो दुष्परिणाम होऊ शकतो याला रोखण्यासाठी, ओझोनचा हा जो छिद्र पडण्याचा भाग आहे याला रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आले होते ते पाहूया. ओझोनचा थर जो छिद्र पडत होतं याला असे काही उपाययोजना करण्यात आले की जेणेकरून हे जे छिद्र पडतं याला आपण थोपवू शकतो. ओझोनचा थर पूर्वपदावर आणण्यासाठी जगभरातील प्रयत्नशील आहेत. त्यासाठी 1987 मॉन्ट्रियल करार करण्यात आला. म्हणजे सगळे जे देश होते याच्याविषयी असं रसायने जे ओझोनच्या थराला नष्ट करू शकतात किंवा त्याला छिद्र पाडू शकतात यांचा वापर कमी करावा किंवा ते पूर्णपणे बंद करावे असा त्याच्यात करार करण्यात आले. सगळ्या देशांनी याच्यात सहमती दिली होती. त्याचप्रमाणे त्यानुसार क्लोरोफ्लोरोकार्बन्स वापर बंद करण्यात आला. त्यानंतर पुढचा पॉईंट्स त्याला पर्याय म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन आणि हायड्रोफ्लोरोकार्बन्स वापर सुरू करण्यात आला. हायड्रोफ्लोरोकार्बनचा भाग सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे या दोन्हींच्याही ओझोनच्या थरावरती परिणाम कमी असला तरीसुद्धा म्हणजे हे कमी प्रमाणावरती त्याच्यात परिणाम करू शकतात, परंतु 2030पर्यंत जे नवी रसायने वापरले जाणार आहेत ते बंद होणार आहे. जवळजवळ तरीसुद्धा आपल्याला पूर्वपदावर ओझोनच्या स्तराला पूर्वपदावर आणण्यासाठी 2050पर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतरचा भाग आहे पुढच्या आपण दुसरा उपघटक पाहूया, आपल्याद्वारे निर्माण झालेल्या कचऱ्याचे प्रबंधन. आता याच्याविषयी पाहूया. जे सुरुवातीला मी प्रस्तावना सांगतो तुम्हाला, आपण आपल्या दैनिक गतिविधीमध्ये अशा अनेक पदार्थांचे निर्माण करत असतो की ज्यांना आपण फेकून देतो. आणि हे निरुपयोगी पदार्थ कोणते आहेत असा प्रश्न आपल्याला उद्भवण्याची शक्यता जाणून घेण्यासाठी पुढील काही प्रवृत्ती त्याची माहिती मिळवू या किंवा पाहू या. निसर्गात कोणताच कचरा नसतो. कचरा हा आपणच करतो. निसर्गापासून जो आपल्याला मिळते ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच अपेक्षित असतं. झाडांचेच द्यायचं झालं उदाहरण म्हणून झाडांचेच उदाहरण द्यायला गेले तर झाड आपल्याला पाणी, फूल, फळं हे सगळे देत असतात. आणि त्याचप्रमाणे फळं देते. आपण ते खाऊन उरलेला भाग त्या झाडालाच योग्य माध्यमातून परत करायला हवा. ज्यास रूपात निसर्गाला द्यायला हवं. म्हणजेच खतांच्या रूपामध्ये या सगळ्यांचा वापर करून त्या झाडांना परत आपण देऊ शकतो, द्यायला हवं. पण तसं आपल्या हातून ते घडत नाही. आपण हे सगळं वापर करून आलेला नैसर्गिक कचरा इथं तिथं फेकून देतो. तर थोडीफार विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो, पण त्या कचऱ्याची काही उपयोग अगर वापर करून घेता येईल, म्हणजे परत त्याचा आपण उपयोग करू शकतो का याचा विचार न करता विल्हेवाट लावली जाते. निसर्गाला परत करत नाही. त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजेच आपण जो कचरा करतो तो आपणच केला आहे याची भावना आणि प्रत्यक्ष कार्यवाही प्रत्येकाने ठेवली तर कचऱ्याचा प्रश्नच राहणार नाही. त्याचप्रमाणे पुढे पाहूया. आपल्याद्वारे खाल्लेल्या किंवा भोजनात घेतलेले या आहाराचे पाचन विविध उत्सेचकांद्वारे होत असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की एकच उत्सेचक आहारातील सर्वच पदार्थांचे पाचन करू शकत नाही. उत्सेचक स्वतःच्या क्रियेत निश्चित असतात. म्हणजेच एखाद्या विशिष्ट प्रकारचे पदार्थांचे पाचन किंवा विघटन करण्यासाठी विशिष्ट उत्सेचकांची आवश्यकता असते. म्हणूनच कोळसा खाण्याने आपणास ऊर्जा प्राप्त होत नाही. यामुळेच प्लास्टिकसारख्या मानवनिर्मित अनेक पदार्थांचे विघटन जीवाणू किंवा अन्य जे मृतोपज जीवी असतात यांच्याद्वारे होऊ शकत नाही.
या पदार्थांद्वारा बहुतेक क्रिया जसे की तापमान आणि दाबाचा परिणाम होतो, परंतु सामान्य अवस्थेमध्ये ते जास्त काळपर्यंत पर्यावरणात अविद्र स्वरूपामध्ये टिकून राहतात. म्हणजेच पूर्णपणे ते नाश तर होत नाही, त्यांचं विघटन होऊ शकत नाही, म्हणून ते जास्त काळपर्यंत पृथ्वीच्या सपाटीवरतीच म्हणजे वातावरणात पर्यावरणात ते टिकून राहत असतात. उदाहरणार्थ प्लास्टिकसारखा भाग आहे किंवा लोखंडाचा भाग आहे याप्रमाणे. त्याचप्रमाणे हे पाहिलं आपण प्रबंधनाचा भाग. आता आपण जो कचरा निर्माण होतो तर कचऱ्याचे बी प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते पाहूया. कचऱ्याचे प्रकार. कचऱ्याचे मुख्यत्वे करून दोन भाग पडतात. कचऱ्याचे दोन प्रकार आहेत. पहिला भाग आहे जैव विघटनीय भाग आणि दुसरा भाग आहे जैव अविघटनीय भाग. त्याच्यात पहिला पाहूया जैव विघटनाचा भाग. तर जैव विघटन कचरा जो असतो त्याचा स्रोत कुठून असतो, तो म्हणजे कुठं आपल्याला तो मिळू शकतो, कसा कुठं पाहायला मिळू शकतो. त्याच्यामध्ये हा कचरा आपलं घर, स्वयंपाकघर, देवघर, जनावरांचा गोठा, हॉल, अंगणं तसेच या ठिकाणाहून तयार होत असतो. यात भाजीपालांचे उरलेले अवशेष, खरकटे, घरातील धूळ आणि इतर कचरा, जनावरांची निर्माल्य उष्टावळ, शेणमूत्र, हॉलमध्ये सजीवांसाठी वापरलेल्या वस्तू, अंगणातला केर कचरा, गवत, पालापाचोळा, धान्यांचे निरुपयोगी भाग अशा कितीतरी विघटित पदार्थांमुळे कचरा निर्माण होतो. म्हणजे याचे विघटन होऊ शकते. या ठिकाणाहून आपल्याला या प्रकारचा कचरा पाहायला मिळू शकतो, इथून प्राप्त होऊ शकतो. तर जैवविघटनीय कचऱ्याच्या बाबतीत पाहूया परत. याच्यामध्ये जसं की आता आपण घरात जो कचरा निर्माण होतो त्यासाठी खोली आणि आवश्यकतेनुसार लांबी रुंदी घेऊन एका खड्ड्यात टाकला, त्यात थोडे कंपोस्ट खत तयार होणं, ते आपल्याच्या बागेतील जे झाडं वगैरे असतील त्यांच्यासाठी उपयोग करता येईल. रोज घरातला ओला कचरा इथं तिथं न टाकता कंपोस्ट खड्ड्यात अगर गांडूळ निर्मितीच्या खड्ड्यात टाकला तर त्या कचऱ्याचे नक्कीच चांगला आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे पुढचा पॉईंट, जनावरांच्या गोठ्यापासून जो कचरा तयार होतो म्हणजेच प्रामुख्याने शेण, मूत्र, उष्टावळ याचा योग्य रीतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करावा. आपण करतोय पण योग्य रीतीने करत नाही, म्हणून त्यासाठी कंपोस्ट खत, गांडूळ यांची खऱ्याची माहिती घेऊन त्याची विल्हेवाट लावावी. त्याचं कंपोस्ट खत तयार करून झाडांना, पिकांना द्यावे. म्हणजेच कचऱ्याला योग्य वापर आपण करता येतो किंवा घनही होत नाही. म्हणजे याचा अर्थ असं विद्यार्थी मित्रांनो की याची योग्य प्रकारची माहिती घेऊन त्याची विल्हेवाट लावावी. याचबरोबर झाडांचा जो पालापाचोळा असेल, इतर केर कचरा हाही त्याच्या झाडून लोटून, जो आजूबाजूचा वृक्ष असेल त्या कचरा जो खाली पडतो, पानं सुटलेले वगैरे असतील, जो कचरा निर्माण होतो तो त्याला झाडून लोटून ते कंपोस्ट खड्ड्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्याचे कंपोस्ट खत तयार करून झाडांना तसेच पिकांना द्यावे. म्हणजे कचऱ्याचा योग्य वापर करता येऊ शकतो आणि घन पण होणार नाही, म्हणजेच कचरा होणार नाही. त्याचप्रमाणे पुढचा एक दुसरा भाग पाहूया आपण, जैव अविघटनाचा भाग. जैव विघटन कचरा जो आहे, जैव अविघटन कचरा याचा स्रोत म्हणजे कुठून हा कचरा पाहायला मिळू शकतो. हा कचरा वेगवेगळे कारखाने, उद्योग, वर्कशॉप्स, हॉस्पिटल इत्यादी आहेत. नादुरुस्त, गंजलेल्या, निरुपयोगी लोखंडी पत्र्याच्या वस्तू, रबरी वस्तू, फायबरच्या वस्तू आणि मोठ्या प्लास्टिक आणि काच इत्यादींच्या जैव अविघटनीय कचऱ्यात समावेश होतो. म्हणजे यांचं कधीच नाश होऊ शकत नाही किंवा जास्त काळपर्यंत पर्यावरणात टिकून राहत असतात, कितीतरी वर्षापर्यंत. या कचऱ्यात प्रथमतः म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या इथं तिथं न टाकता एका ठिकाणी त्याला जमवून ठेवाव्यात आणि रिकाम्या बाटल्या तसेच बल्ब, फाटलेले कपडे आणि फुटलेले काच याही एका कोपऱ्यात साठवून ठेवाव्यात. याशिवाय मोडक्या तोडक्या लोखंडी, फायबर, प्लास्टिकच्या वस्तू, खेळणी हे कुठेही न टाकता साठवून ठेवाव्यात आणि भंगारवालेला विकाव्यात. त्यामुळे जैव अविघटनीय पदार्थांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येते.
शिवाय कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन कसं करायचे याची तसेच साक्षरता निर्माण करण्याची तसेच त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणे. महिला, पुरुष, लहान मुलं, शाळकरी मुलं, कामगार या सर्वांना याचं महत्त्व पटवून देणं तसेच कचऱ्याचे विल्हेवाट आणि स्वच्छता कशी करायची याच्या अंगी शिस्त लावून घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी समजून कचऱ्याचा विनियोग खत तयार करण्यासाठी भंगारवाल्यांना विकण्यासाठी केला आहे. यापासून आपल्याला नक्कीच फायदा आहे, तोटा होणार नाही. सर्व गाव, बगीचे इत्यादी ठिकाणींच्या कचरा व्यवस्थापनात प्रत्येकाने जबाबदारीने वाटा उचलला तर नक्कीच स्वच्छता राहून आपलं आरोग्य पण चांगले राहू शकते. फक्त गरज आहे कचरा व्यवस्थापनाची आणि स्वच्छता साक्षरतेची. यासाठी वैयक्तिक पातळीवरती आणि सामुदायिक पातळीवरती चळवळ सातत्याने म्हणजेच रोजच्या रोज असं वैयक्तिक अंगी असे तसेच शिस्त बाळगण्याची म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या सगळ्यांची जबाबदारी पाहायला मिळते. तर याचप्रमाणे आपण आजच्या या टॉपिक्समध्ये प्रकरण 15मध्ये आपण ओझोनच्या स्तरविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे त्याची जी आकृती अतिनील किरण आणि ओझोन म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरण ए, अल्ट्राव्हायोलेट किरण बी तसेच पृथ्वीच्या सपाटीमधून आकृती दिल्यानुसार 10 ते 15 किलोमीटरपर्यंतचा भाग असलेला ट्रॉपोस्फिअरचा भाग आणि 17 ते 50 किलोमीटरपर्यंतचा असलेला भाग म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअरचा भाग. इथं आपल्याला ओझोनच्या स्तराविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे त्याचे विघटन असलेले काही रासायनिक जे संयुग होते त्याच्याविषयी आपण माहिती मिळवली आणि त्याच्यामुळे ओझोन काय त्याच्याविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे त्याचे शोध कोणी लावला त्याच्याविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे ओझोन थराच्या म्हणजे हे जे संयुगे जे असतात रासायनिक संयुगांच्या वापरल्यामुळे त्यांच्या ओझोन थराचा क्षय होऊ शकतो, विघटन होऊ शकते त्याच्याविषयी माहिती मिळवली. आणि या विघटनामुळे सजीवांसाठी तसेच पृथ्वीवरती वातावरणात कसे दुष्परिणाम होऊ शकतात त्याच्याविषयी माहिती मिळवली. आणि हे दुष्परिणाम थांबविण्यासाठी आपण त्याच्या उपयोग योजनामध्ये मॉनिटर कराविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे दुसरा घटकमध्ये आपण उपघटकमध्ये पाहिले आपल्याद्वारे निर्माण झालेल्या कचऱ्याचे प्रबंधन याच्याविषयी प्रस्तावना पाहिली. त्याचप्रमाणे आजूबाजू जे कचरा तयार होत असतो त्याच्याविषयी आपण माहिती पाहिली. त्याचप्रमाणे जे कचरा निर्माण होतो त्याला 2 भागात आपण विभागून जैव विघटनीयचा भाग आणि जैव अविघटनीयचा भाग याच्याविषयी पाहिलं. आणि यांचे स्रोत कोणते आहेत, कुठून ते प्राप्त होऊ शकतात, कशाप्रकारे ते होत असतात, त्यांचा निकाल कशाप्रकारे करू शकतो आपण त्याच्याविषयी माहिती मिळविली. तर आजच्या या टॉपिक्समध्ये आपण म्हणजे या प्रकारचे भाग पाहिले. तसेच जे नोट्स वगैरे जे दिलेले याच्यात ते तुम्ही तुमच्या वहीत उतरवून घ्यायची. आणि आजच्या टॉपिक्समध्ये आपण एवढंच पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो याच्या ओझोनच्या विषयी एक आकृती पाहूया. त्याच्यात दिल्याप्रमाणे की आकृतीत दिसते की सूर्यामधून निघणारे किरणं आणि छत्रीसारखा जो भाग दिसतोय तुम्हाला याच्यात ते ओझोनचा स्तर म्हणून परत म्हणून काम करते. तर त्याचप्रमाणे हा जो ओझोन आहे ओझोनच्या विषयी बी याच्यात पाहायला गेले सप्टेंबर महिन्याच्या 16 तारखेला म्हणजे 16 सप्टेंबरला विश्व ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. याच्यात दिलेल्या आकृतीमध्ये पृथ्वी ओझोनच्या परत दिलेला आहे. सूर्यामधून निघणारे किरणे आणि जे पृथ्वीवरती पोचतात आहे आणि हा ओझोनचा परत जो आहे ते पृथ्वीचे रक्षण करतो, तसेच सजीवांचे रक्षण करतो आहे.